शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतोय. मी आता आयशा व्हरायटीच्या प्लॉटवर मित्रांनो. माझं जे ब्रीद वाक्य आहे चमत्काराला नमस्कार. मित्रांनो मी मागं बी बोललो होतो आणि कंटिन्यू मी दरवर्षी बोलत राहतो चमत्काराला नमस्कार. हा बघायचा असेल तर फक्त कृषी तज्ञ शेती सल्लागार देतं. कशा पद्धतीने देतं साहेब? आता सगळ्यात महत्त्वाची कंडिशन हे काय आहे? शिमलाचं झाड आहे. 10 मेची लागवड आहे. संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं 10 मेचं तापमान किती होतं. मी सांगतो मित्रांनो, ओपन चॅलेंज करतो. 10 मेला ज्या दिवशी हा प्लॉट लागवड झाली ना, त्या दिवशी लावणाऱ्याला सुद्धा घाम फुटला असेल, एवढी कंडिशन अवघड होती. 4-4, 5-5, 6-6 वाजेपर्यंत तापमान हटत नव्हतं. अशा कंडिशनमध्ये लागवड झाली. फक्त एक कॉल होता टोमॅटो लावायचा का मिरची लावायचा. मिरची लावायचं सजेशन दिलं, अतिशय योग्य राहिलेलं आहे. आणि भावाच्या अंदाजानुसार पण मी सांगितलेलं होतं की टोमॅटोपेक्षा यावर्षी मिरचीला दर चांगले भेटणार आहे आणि ते घडणार आहे. आता बघत राहा तुम्ही, आता 450-500 चालू आहे. अजून मिरचीचं मार्केट वाढेल. त्याचं कारण असं एकमेव मित्रांनो, 3-4 महिने झाले मार्केट डाऊनला होतं आणि एकदा जर मार्केट उठलं 3 ते 4 महिने मार्केट आता बसत नसतं. एक गॅरंटी देतो तुम्हाला, ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत मिरचीला चांगला मार्केट सापडेल, खात्री आहे मला. आता दुसरी गोष्ट अशी आहे की आता जो काही शिमलाचा प्लॉट आहे ही आयशा व्हरायटी, आणि आयशा व्हरायटीला प्रॉब्लेम पण तुम्हाला माहिती आहे, खूप प्लॉट फेल गेले. आता एवढ्या तापमानानंतर काल ढेकळांमधून पाणी निघस्तोवर पाऊस झाला. आज मी तर प्लॉटला आलेलो आहे, कुठलंही काहीही नुकसान नाही, अतिशय फ्रेश प्लॉट आहे. कॅमेरा पुढे घ्या, माझं बोलणं चालू राहील तोपर्यंत. झाडांची डेव्हलपमेंट बघा मित्रांनो, ही डेव्हलपमेंट बघा. कुठं व्हायरस दिसतोय का झाडावर एवढ्या तापमानात? कुठं वरून शेडनेट दिसतंय का तुम्हाला? कोणताही काही नाही, साईडनी सुद्धा शेडनेट टाकलेलं नाही मित्रांनो. पूर्णपणे ओपनचा प्लॉट आहे. ओपनच्या प्लॉटची ही लागवड आहे आणि थोडंफार मुंग्यांनी थोडंफार कतरलेलं असेल, पण ते थोडंफार आपलं चालत राहतं. 19-20 एक 10% जरी आपण 100% पकडलं तर तेवढं नुकसान आपल्याला धरून चालावं लागतं. आता नियोजन काय दिलं सर तुम्ही? महत्त्वाचं, कृषी दुकानदार व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी आपलं मटेरियल पूर्णपणे बोलून घ्या, आपलं शेड्यूल बोलून घ्या आणि ते शेतकऱ्यांना द्या. पूर्णपणे फ्री मार्गदर्शन, फ्री सल्ला. तुमच्या दुकानची मार्केटिंग आम्ही स्वतः करणार. तुमचं दुकान म्हणजे आमचं दुकान मित्रांनो. दुसरी गोष्ट अशी, जे शेतकरी बंधू बघत असतील त्यांच्यासाठी हा मोलाचा सल्ला असा आहे की जे काही प्रोडक्शन तुम्ही सोडणार आहे, जे काही वापरणार आहे, तुम्ही पूर्णपणे शेड्यूलनुसारच चाला. तुमच्या मनाप्रमाणे चालू नका. चालायचं असेल तर फक्त कीटकनाशकांच्या फवारणीला चाला मित्रांनो. किंवा लिक्विड ग्रेड देताना तुमच्या मनाप्रमाणे 1-2 ग्रेड तुम्ही वाढवा देऊ शकता माझ्या शेड्यूलनुसार. स्प्रे नियोजन जर बघितलं, 4-4, 5-5 दिवसाचा गॅप आहे. ड्रिप ऍप्लिकेशनला 6-6 दिवसाचा गॅप आहे. आता पहिल्या ड्रिप ऍप्लिकेशनमध्येच आपला फक्त 3 दिवसाचा गॅप आहे, बाकी सगळं 7-7, 8-8 दिवसाला आहे. खर्च कमी, योग्य नियोजन, योग्य सल्ला हीच कृषी तज्ञ शेती सल्लागारची खरी ओळख आजपर्यंत बनत आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की प्लॉटला केलं काय? पहिली आळवणी केली कृषी गोल्ड 1 किलो 19-19 2 किलो आणि मॅट्रिक्स 250 ग्राम 250 ग्राम प्रति 200 लिटर पाण्यासाठी, म्हणजे रोडोमिल 35% पहिली आळवणी. दुसरी आळवणी तिसऱ्या आपलं 6व्या दिवशी केली लागवडीनंतर, आणि पहिली आळवणी लागवडीनंतर तिसऱ्या दिवशी केली. तिसऱ्या दिवशी केली आणि 6व्या दिवशी का बरं केली मग सर? 3 दिवसात. 3 दिवसामध्ये झाडाला मुळी निघते. ओपन चॅलेंज करतो, 3 दिवसात मुळी निघती म्हणजे निघते. ज्या प्लॉटमध्ये निघणार नाही त्या प्लॉटमध्ये 100% तुमच्या जमिनीचा प्रॉब्लेम सापडेल मित्रांनो. आणि असं असेल तर जमिनीचा पहिले पीएच करून घ्या आणि पुढच्या मार्गदर्शनानुसार फॉस्फरिक ऍसिड 15 दिवसाला कंटिन्यू सोडत चालायचं आहे. कोणताही ग्रेड, कोणताही औषध तुमचं वाया जाणार नाही. दुसरी गोष्ट अशी, आता ह्या प्लॉटला मार्गदर्शन करत असताना स्प्रे नियोजन केलं. 4थ्या ते 5व्या दिवशी सुपर कॉन्फिडर 50 मिली, नीम ऑइल 500 मिली. दुसरा स्प्रे गेला, त्याच्यानंतर कराटे ॲक्ट्रा दुसरा स्प्रे गेला. तिसरा स्प्रे प्रोक्लेम कराटे गेला आणि 4था स्प्रे सोलोमन करायचा आहे मित्रांनो. साधारण तुम्हाला 20-22 दिवसामध्ये 3 स्प्रे काढायचे. 3-4 स्प्रेमध्ये तुमचा प्लॉट असा होऊन जातोय. बुरशीनाशकांचा तुम्ही एंट्राकॉल, Z78 किंवा कोणत्याही बुरशीनाशकांचा, साध्या बुरशीनाशकांचा वापर करा. अशा पद्धतीचे हे मार्गदर्शन आहे. दुसरी आळवणी नवरत्न गोल्ड 500 मिली 1261 2 ते 3 किलो, आणि तिसरी आळवणी 13-40-13 आणि मॅग्नेशियम सल्फेट 13-40-13 वापरायचं आपल्याला. साधारण 8व्या ते 10व्या दिवशी वापरायचं आहे 3 किलो आणि एकरी बरं का. आणि मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो किंवा 10 किलो एकरी वापरायचं आहे. त्यानंतर आपल्याला 4थं ऍप्लिकेशन करायचं आहे कृषी ग्रो 500 मिली आणि अल्बर्ट सोल्युशन वापरायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला, किंवा फिटसोल वापरायचं आहे कोरोमंडलचं. साधारण तुम्हाला कोरोमंडलची पहिली ग्रेड वापरायची आहे. कोणतीही वापरा, पण फुटवे निघणारी पहिली ग्रेड वापरा. अल्बर्ट सोल्युशन तर सगळ्यात भारी आहे. जर वापरली तर ती वापरायची. एकरी तुम्हाला 3 ते 4 किलो आणि फिटसोल असेल तर 5 किलो मित्रांनो. असं हे ऍप्लिकेशन राहणार आहे. जबरदस्त फुटवा तुमचा 20-25 दिवसाचा प्लॉट होऊन जातो. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचे फुलकळीचे ऍप्लिकेशन दिले जातील. पूर्णपणे शेड्यूल फ्री आहे. तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर ऑफिसला संपर्क करा आणि पूर्ण मार्गदर्शन घ्या. मिरचीचं मार्केट 100% राहणारी खात्री देतो तुम्हाला. योग्य नियोजन, योग्य सल्ला, कृषी तज्ञ शेती सल्लागार सदैव तुमच्या सोबत आहे, कायम सोबत राहणार आहे. 100त एखाद्या प्लॉटला अडचण येऊ शकते, तिथं तुम्ही सांभाळून घ्यायचं. परंतु अधिक माहितीसाठी ऑफिसला संपर्क करून कंटिन्यू ऑफिसच्या संपर्कात राहा, कंटिन्यू अपडेट द्या. व्हिडिओ इथंच थांबवतोय. धन्यवाद.